तर नमस्कार मंडळी, मी कोकणी अविनाश या चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा स्वागत असा। तर मंडळी, आज गणेश जयंती निमित्त तुमका सर्वांका खूप खूप शुभेच्छा। तुमचा दिवस आनंदात जावो ही गणपती चरणी प्रार्थना करते। मंडळी, आज आम्ही चाललो असो खडकातल्या गणपतीकडे, म्हणजे हुंबरण्यात चाललो असो आकाश आणि मी। आताच आम्ही कॉलेजमधून निघलो, तर आज थंय विविध कार्यक्रम असत। म्हणजे कल ह्या होता, म्हणजे 31 तारीखला की रेकॉर्ड डान्स आणि होते असे विविध कार्यक्रम होते आज असा। आणि सॉरी, कल नाटक पण होता, दशावतार नाटक होता। आणि आज असं तिरंगा डबल भारी ती रात्री असा। तर आता आम्ही चाललो असो देवळात। तर मंडळी चला तुमका दाखवते गणपती मंदिर मंडळी। आणि त्या गणपतीची सोंड जी आती म्हणजे उजव्या साईडी का, त्याच्यामुळे नवसाक गणपती बाप्पा हाकेक पण धावता, नवसाक पण पावता। तर म्हणजे तुम्ही कधी त्या गणपतीच्या मंदिरात इलास की नाही, खडकातल्या गणपतीच्या म्हणजे आपल्या हुंबरण्यातल्या, तर तुम्ही इलास की नाही ते नक्की कमेंट करून सांगा। तर म्हणजे आज आम्ही चाललो असो, आकाश आणि मी दोघाच आम्ही चाललो असो चलत आमच्या इकडून शॉर्टकट रस्त्याने। तर चला म्हणजे तुमका दाखवते गणपतीचं मंदिर। तर मंडळींनो, ऊन तो अफाट असा। आज आम्ही कॉलेजमधून इलो, म्हणजे दुपार झाली, कॉलेज 12:30 पावणे 1 सुटला, आज कार्यक्रम होते त्यामुळे। तर मंडळी आता आम्ही चाललो असो, पण ऊन तर खूप असा, तरी पण आम्ही मंडळी जाणार। आमच्याकडून शॉर्टकट रस्तो असा, त्या रस्त्याने आम्ही जाणार असो। तर रस्त्याने जाता जाता देवदादाची आमच्या रिक्षा आली वाडीतल्याच्या। तर रिक्षेत बसलो आणि आम्ही चढलो वातावरती। तर हे बघा देवदादा यो, तर आकाश आणि पाटिया बसले आहेत सगळे, काकी आणि होती। तर आम्ही आता चढलो। तर आम्ही आता मंदिराजवळ पोचलेलो असो। भक्तांची गर्दी खूप असा, म्हणजे की आतमध्ये जाऊक सुद्धा म्हणजे अशी वाट नाही, अशी एवढी गर्दी होती बघा। पाया पडण्यासाठी खूप मोठी गर्दी असा। डेकोरेशन तो एक नंबर मस्तच केल्याने होता, मन कसं एकदम समाधान झाला बघून। बघा मंडळींनो, भक्तांची गर्दी किती मोठ्या प्रमाणात असा ती। तर व्हिडिओ काढता काढता चव्हाण सर भेटले। चव्हाण सर पण त्या मंदिरामध्ये पहिल्यांदा चिले होते। तर ते काय नाही काय सांगत होते की असं बरं वाटला वगैरे, म्हणजे खूप छान वगैरे असं सांगत होते। कोकणात म्हणजे मोठ्या प्रमाणात असे कार्यक्रम साजरे केले जातात असे ते आमका सांगत होते। तर मी पण त्या लाईनीमध्ये उभं होतोय। लाईन तर खूप मोठी होती, कम से कम लाईन 150-200 माणसांची अशी लाईन अशी असतात। इतकी माणसं होती, खूप भक्त आपल्या गणपतीच्या दर्शनासाठी होते। आम्ही दर्शन समोरूनच घेतला, तुम्ही पण पाया पडा, मी तर पाया पडून घेतलेच। माझा तर दर्शन घेऊन झाला, तरी पण मंडळींनो खूप गर्दी होती भाविकांची दर्शनासाठी, म्हणजे खूप पब्लिक पण इला होता। त्याच्यानंतर माझं दर्शन घेऊन झालं। आता मी चालले असे प्रसादी घेण्यासाठी पण खूप गर्दी असा। मी तर प्रसादी घेतलंय बघा, तरी म्हणजे जायच होते तरी पण खूप गर्दी होती। प्रसादी घेऊन मी पुढे येलोय। आता आम्ही चाललो असो जेव प्रसादी खाते, तुम्ही पण खाऊ घ्या प्रसादी। तर आता आम्ही बसलो असो जेव, आमच्या जोडीक भेटलो विपुल। तर जेवण आता वाटतच असत। तर मंडळीने जेवण होता, डाळ भात, वाटाण्याची भाजी, लोणचा आणि जिलेबी होती आणि सोलकढी पण होती। तर मंडळी आमचं तर जेवण झालं। आता आम्ही चाललो असो घरात। आता आम्ही येणार रात्री तिरंगा डबल भारी बघू। भान असणार आणि खरोखर भावभक्तीचा जनसागर या ठिकाणी झोपलाय, म्हणजे भक्तिभावाची शान असणाऱ्या या विडवाणी हुंबरणे गावचा पवित्र आणि पुण्यभूमीला साष्टांग नमस्कार करतोय। आज या ठिकाणी अखंड भारतवर्षामध्ये ओमकार रूपी गणराया गणपती गजानन आणि आज त्या गणेशाच्या मादी गणेश जयंती उत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये अगदी थाटामाटामध्ये संपन्न होतो।
आणि त्या निमित्तानं स्वयंभू प्रकट झालेला या उपरण्याच्या डोंगरावरती हा गणारा आहे. आणि गांगेश्वर मित्रमंडळ सगळे या ठिकाणी भक्तिभाव त्याची पूजा अर्चा करतात. आणि मागी गणेश जयंती सोहळा अतिशय थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. आज गांगेश्वर मित्रमंडळ उंबरणे यांच्या वतीनं या मागी गणेश जयंती सोहळ्याचं औचित्य साधून अनेक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करून त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि इथे जमलेल्या तमाम भजन रसिकांचं मनोरंजन या एकमेव हेतूने डबलवारी भजनाचा तिरंगी सामना आयोजित केला. स्वतः मी व अभिषेक शिरसाट मला या ठिकाणी गांगेश्वर मित्रमंडळाने ही द्वितीय संधी दिली आहे. मला या ठिकाणी पखवाज साथ करतात ते सन्मान्य रुपेजी परब तबला साथ करतायत ते सन्माननीय अभिषेक सुतार 2 नंबरला जी बुवा आहे ते सन्मान्य भजन सम्राट आदरणीय दिनेश बुवा वागदेकर मुक्काम पोस्ट शेळटी तालुका वेंगुर्ला त्यांची भजन मंडळी आणि त्यांना पखवाज साथ करतात ते आमचे मित्र सचिनजी राणे आणि तबला साथ करतायत तबला साथ करतायत ते अजितजी माळी आणि तृतीय क्रमांकाला जी बुवा आहे ते सन्मान्य भजन सम्राट संदीप बुवा बुधारे मुक्काम पोस्ट नाडन तालुका देवगड त्यांची कोरस मंडळी आणि त्यांना पखवाज साथ करतात ते आमचे मित्र सिंधुदुर्गातील नामांकित संपादक संकेतजी राऊळ आणि तबला साथ करतायत ते सन्माननीय कौस्तुभजी घाडी. आम्हा 3 मुलांना या ठिकाणी आमंत्रित करून हा परमेश्वराचं नामस्मरण आणि ते जमलेल्या तमाम भजन रसिकांचं मनोरंजन करण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा गांगेश्वर मित्रमंडळाचे लाख लाख आभार मानतोय. या ठिकाणी अनेक जण ओळखीचे दिसत आहेत. पखवाज वादक, भजनी व दशावतारी कलावंत सर्वांची जर नावं घ्यायला गेलो तर रात्रपुरीपर्यंत सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय. या ठिकाणी माझे मार्गदर्शक सन्मान्य शिखरबो चव्हाण उपस्थित आहेत. बोरांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी खुर्चीचा मान राखायचा आहे. त्याचप्रमाणे ओमदानी यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि अतिशय अल्पावधीमध्ये भजन स्पर्धा डबलवारीमध्ये आमच्या कणकवली तालुक्यातच नव्हे तर या उंबरण्याचं नाव त्यांनी रोशन केलं. ते आमचे ऋत्विक चव्हाण बुवा जोरदार त्यांनाही विनंती करते की त्यांनी थोडा वेळ का असेना कार्यकर्ते जरी असलात तरी 2 मिनिटं आमच्या बाजूला बसायचं आहे. मुंबई सारख्या ठिकाणी आम्ही गेलो तर सदैव माझ्यासोबत ते बंधुराजा प्रमाण असतात. पुनश्च एकदा ब्राह्मणपती बालक परस्त्री माते समान मानणार छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा कर विद्येची देवता शारदे मातेचे मी नतमस्तक होऊन परमहंस बालचंद्र महाराजांचे आशीर्वाद घेऊन इथे जमलेल्या तुम्हा सर्वांच्या आम्हा 3 बुवांच्या कोरस मंडळी, पखवाज वादक, तबला वादक यांच्या मातृपितृदेवतेला वंदन करून अतिशय सुंदर अशी साऊंड सर्व्हिस लागली आहे. त्यांच्या आभार भजनाचे महामेर भूषण कला भूषण कैलास होती चंद्रकांत बुवा करण
परशुराम बुवा पांचाळ, विलास बुवा पाटील, वामन बुवा भोसकर, जयराम बुवा घाडी, चिंतामणी बुवा पांचाळ, काशीराम बुवा परब, परशुराम बुवा मोरे, कृष्णा बुवा पवार या महारत्नाला त्रिवार वंदन करून इथे जमलेल्या माझ्या माता बहिणींना नमस्कार करून त्या गणपती गणरायाचा आशीर्वाद घेऊन तुम्हा तमाम भजन रसिकांच्या वतीनं या जबरवाडी भजनाच्या आमने सामने प्रथम बरोबरा सुरुवात करताय. धन्यवाद. जय श्री महाराज. सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे दोन्ही गोवाने असं समजू नका की अभिषेक शिरसाट सुरुवातीला बोलत नाही आणि बोलून बोलून काय करणार. गाळी तर माझ्या तोंडात कधी येणार नाही आणि इलेच नाही आतापर्यंत. पण बरं वाटलं, बऱ्याच दिवसांनी जुनी माणसं दिसली, काहीतरी युती होता. पण ती दोन शिंगा लावून हाना, नाही तर एक दिवशी मोडतलंय काहीतरी. तुमचा बरा ना सगळं म्हणजे गिरेमान वगैरे माझे जरा फिरलेत मनानं सांगतो. त्यामुळे आज माझ्याकडे लागा नको तुम्ही दोघांच्याकडे, कारण तुम्ही कॉस्टली बुवा. त्यामुळे तुम्ही दोघात काय तर बघून घ्या. माझ्या जोडीकडे लागा नको. तुमका काय मदत होईल तर मी करतोय. चिकी वाजूक कोण नसतो तो चिकी वाजवतोय, तबलो वाजूक कोण नसतो बिचारे मार्गी होता. आमचे काय टेन्शन नाही. सांगायचं नाही, भले लोक गेली तरी चालते, फक्त माका सोडा. 2 वाजता माका फ्री करा. भांडी बिंडी काय घासूची असते सगळं घासून घ्या. पैसो पुरो वसूल करायचं. दुःखायला उंबऱ्या सारखा, दुःखायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये पारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये पारव्यासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये बरोबर ना. गुंतले गुंतले लोचन हृदय गुंतले लोचन, हृदय गुंतले लोचन.
प्रथम सुरुवात होती आणि अशी व्यक्तिमत्व आहेत की देहभान न विसरता कसं भजन करावं या सिंधुदुर्गामध्ये अभिषेक शिरसाट बुवांना माहिती आहे। बघा पहिली बारी असून सुद्धा दुसरा काय केलं असतं बारी पेटा निमा
वायच काहीतरी कळ काढायची ओळखीची, म्हणजे आपला विषय बाजूक ठेवून त्या बुवांची कळ काढायची. पण अभिषेक शिक्षण असं केव्हाही करणे. आमच्या बाबतीत ह्या वर्षी तर आम्ही अतिशय खूप कार्यक्रम केले नाही बुवा. आता ह्या माणसाचा काही सांगा गेला नाही. विश्वास ठेवण्या एवढं योग्य तिथं माणूस नाही तो. मी स्पष्टवादी माणूस आहे. कसा तो उद्या काय करतो लोक त्याच्याशी माझा देण्या घेणार काय नाही. त्यांनी करू खयान म्हणत तर मुद्दाम बोलतोय मी. दिसता तुमका असो हे खामाच्या थोडे शिद्ध बरं होत ना रे. लोकांका दिसत पण आमका तेच पण तू काय पाठी पाठी जाशील, मी पुढे पुढे जाय असू दे. थोडक्यात मजा असणं गरजेचं आहे. बघू तरी आता कितपत काय रंगत आणतात. पुजारी बुवांकडे सर्व आहे आणि तिथूनच सुरुवात होणार करायची. आम्ही तर काय करू शकत नाही. कसा त्यांचं बंधन पाळणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. कसा हे भजन क्षेत्र आहे. तुम्ही मी किंवा इथे आत असंख्य प्रेक्षक लोकांमध्ये असंख्य नामवंत भजनी बुवा, भजनी पकवाज वादक, टाळ वादक, झुंजरी वादक, दशावतार, कीर्तनकार असंख्य आलेले आहेत आणि त्यांची सुद्धा कुठेतरी आम्ही ऋणी लागतो आणि त्यांचे माझ्या मंडळाचे आभार मानतो. आज आमचा तिन्ही बुवांचा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो त्या साऊंडवाल्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. ह्याचं कारण काय, सर्व नाडी ही त्यांच्या हातात असते. विसून अमुक लाय तमुक लाय आणि मी आज परत कोणाला सांगले नाही बाबा लाय तमुक लाय तू काय वयातला लाय लोकांना बारी ऐकलाच माझे बरेचसे तुला ज्या ते आपण त्यातला कळत नाही ते आपण जायचं नाही. तुका कानाक कसा बरा वाटत पूर्वी असतात त्याला काय अभि कानाक बरा वाटत तर बरा भजन तेव्हा समजून घडलं होय मा. आता हे सांगून वगैरे ते सगळे गोष्टी झाले पण त्या काळात तस्मै ना मा काळाप्रमाणे चालणं योग्य आहे. बरोबर असू दे. वय काळाचाच नाही त्या का बऱ्याच एंटरटेनमेंट करून बघली नंतर सांगताय गोष्टी फक्त बोलता काय बघत आणि जर तुका आज बोललं जास्त माका तुका नाही सर आता नाही ठेवून जाऊ राहिलाय नाही लक्षात ठेव. तू पुजाऱ्या 2 वर्षांनी भेटलोस तू पंचायत नाशिक लागा अतिशोक्ती म्हणतात का अतिशोक्ती. हा तू जनताबद्दल हे नवीन मुलगी आहेत आपली मुलं आया बहिणी आहेत त्यांना चांगल्या देण्याचं काम कर. फालतू जोक्स किंवा काहीतरी धिंगाणो घालणं ही बारी आज टाळूचं काम कर. आणि आज गणपती तू आज बघ काय सांगलं सहस्त्र सहस्त्र म्हणजे 1000 लहरी आज आपल्या पृथ्वी तलावर त्यातले आपल्या पोटात ना आपल्या शरीरात 100 तरी खूपच किती भाग द्या मग तो मगाशी नुसती फक्त पान काढलं खिशात मध्ये धावत बोलले बॅटरी आपल्याला येतात की काय म्हणजे त्यांना वाटतं वागणे म्हणजे बॅटरीचं कोणतरी रतन खर्ची झाली काय एकदा सांगले तर बारी सहज बोलान गेलं हेच तू कळ काढलेली ऐकला काय ते गाणं म्हणावं तू त्या ह्या काय जुळं ना त्याच्यात काय सांगलं ह्या काय जुळता नाही तुम्ही असं आहात तर अमुक बॅटरी आपण लावून टाका त्याच्याशी बाजू द्यायला घेणं काही घेण्यापेक्षा बॅटरीशी नाही बावल पानाशी काय संबंध नाही काय बुका दिलं पटकन बोललं आता वडील राहतो फक्त कागद खिशात बाहेर काढण्यासाठी पुन्हा कागद भरणं केलं तर कागद कसं असतो माझ्याकडे भरणं तर काही विषय असू शकत ना त्यांना वाटलं बोला बॅटिंग बसायचं उद्याचा नाही का एक गमतीसाठी विषय मांडला ते हे ह्या क्षेत्रामध्ये काही तशी गरज नाही म्हणजे बॅटिंग वगैरे या विषयाची सर्वांची तुमची सर्वांची सर्व मनोकामना पूर्ण हो ही आज त्या गणपतीच्या मी प्रार्थना केली. आता नंतर आमचं काय हो बारीमध्ये पण तुमच्यासाठी मी आहे तुम्ही आहात तर मी आहे ह्या तत्वाचे आम्ही माणसं आहोत. आता इथून काय त्यातले गोष्टी उमटणं शक्य नाही. आता कारण काय सांगतले खूप आमच्याकडे वाचून वेळ नको आमका वेळ काही एक नसता ह्या वाचूचा नसता वाचून पाठ जाणार नाही. शाळेत नापडा तेव्हा जाऊ करत नाही आता पॅन घेतली आहे बुवा समोर वाचल्यावर पॅन घेणार जरा चुकीची लक्षणं दिसतात कशी तू लिहून काय लिहू शकतेस मला मी जर बडबडून लागले ना तुका हे कागद हाडले नाही संपवून टाकले तरी. प्रताप चव्हाण यांच्याकडून त्या माझ्या बहुमंत्रेचं आग्रह करून हे 51 रुपयाचं बहुमंत्रेचं पारितोषिक आहे डोको कमला भजन मंडळ शिल्पी तालुका वेंगुर्ला यांच्याकडून स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
प्रवीण चव्हाण यांच्यामध्ये 100 रुपयाचं पारितोषिक आहे. माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद. बघा, ही लक्ष्मी कुणाच्या घरी जात नाही आणि ती गेली ती चंचल आहे. बघा, लक्ष्मीला सांभाळणं सुद्धा खूप कठीण आहे भावाश्रू. म्हणजे सांगते मग ते एक मंत्र म्हटल्या काय मंत्रामुळे पैसे येतात. हे कलियुग आहे. शुद्ध त्रेता द्वापार आणि कली त्या युगाने त्या पद्धतीच्या गोष्टी घडायचे. आता हे कलियुग आहे बघ. कलियुगात कोण मानणार नाही. स्वतःच्या भावाशी भाव मांडणार आहे का. 3 गुंठ्यासाठी भांडणार तर 3 कोर्टाचा करतो. 3 गुंठ्यात वाट्यात किती 1.5 गुंठो. अरे मिटवण्याचा विषय ना आपण नाही. वकील सांगतो ते जा बया हे कागदपत्र तुझे करत त्या काय सांगतो तुझे करत. दोघे जण जाऊन भांडतात. ते दोघे मरासाचा निकाल काय लागत नाही. त्यामुळे ही लक्ष्मी अशी आहे की चंचल आहे. तिचं मनपूर्वक आदर करी आपण. कुठेही आज भांडणाला कुठे आणून काढे.
भजनामध्ये दंग होईल सुतार कदमा संग दंग झाला तरी जाणार नाही सवय याला बुरशी दंग झाला तरी जाणार नाही सवय याला बुरशी भजनामध्ये सरशी करण्या नाचतो घेऊन फरशी ओ सरशी करता करता ह्याच्या जन्माची झाली माती सरशी करता करता ह्याच्या जन्माची झाली माती लाज लज्जा सोडून नाचतो गिरमिट घेऊन हाती हत्यार काढून लावीत बसल हत्यार काढून घाशीत बसल भजनाचा करील खोळंबा हत्यार काढून लावीत बसल भजनाचा करील खोळंबा टाइमपास करील वेळ काढील हलवीत बसल वळपा मागे गणेश उत्सवाच्या निमित्ताने या गणेशाच्या पवित्र स्थानामध्ये तिरंगा भजनाचा हा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारी मुक्काम पोस्ट नारळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला बोल यांनी प्रथम भजन सादर केलं ते माझे परममित्र गोवा अभिषेक शिरसाट गोवा मुक्काम पोस्ट हरपळ
तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्यांचं नंतर त्यांचं भजन सादर झालं. त्यांचे सर्व मित्र दिनेश वांदेकर, मुक्काम पोस्ट शेळपी, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. तर आम्हाला पुणेकरांना घेऊन भजन करण्याची सुवर्ण संधी श्री गांगेश्वर मित्रमंडळ उभारणी या सर्व ग्रामस्थांनी, या सर्व तरुणांनी या ठिकाणी, मुंबई मंडळाने या ठिकाणी ही सुवर्ण संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी माझ्या तुझ्या महादेश्वर प्रासादी भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद देऊ. या भजन रसिकांमध्ये काही भजनी गुरु असतील, काही पक्वाच वादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्यापैकी या ठिकाणी सन्माननीय ऋग्वेद चव्हाणबुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय शेखर चव्हाणबुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी हेमंत लाडबुवा आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी तिन्ही भुवनाची साऊंड सिस्टीम लाभलेली आहे. पिंपळेश्वर साऊंड सर्व्हिस अनिल साळकर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्री गांगेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन, परमपूज्य भालचंद्र बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सरस्वती मातेला वंदन करो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा उजवा करो. मी आपले सामने तिरंगी भट्टाच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी त्याच्या भाषेत सांगायचं ते येड जाऊ बुवा. अरे कोणाच्या तू नादाक लागतोस? अभि परवाडलो बाबा. तुझ्या ढ्यांगातला मी कधी जाईन तो तुका काळात चाला. आणि ढ्यांगातला जाताना अशी मानवर केले ना तर बोंगटान मरशी. गोटा गोटा गोट गांजा डुकार आहे, गांजा डुकार. जन्मा केले तेव्हा सर्टिफिकेट मिळाले नाही. मी तुझा काय घेऊन बसली अरे शिंगा घालवली टॅपा मारून. फक्त भजनाची सुरुवात करूया बुवा. स्टँडर्डपणा जो काय आहे ना तो आपल्याकडे थोडं तरी हवं. म्हणजे धड तू घोडवू नये आणि धड शाणवू नये अशी तुझी परिस्थिती झाली आहे. दोघे चौघे जण तुका शोधत श्लोक म्हटल्याबद्दल खाली. तुझे आता युट्यूबमुळे युट्यूब हे ते टाकलं ना उद्या श्लोक. जे लग्नात जे श्लोक म्हणणार आहेत ना सगळे तुका मरो. कोणाक कोण दांडकावता तू काळात तुका श्लोक तू एवढे पाठ केलं पण भारी. तुका वाटतं तू बोलतस ते का लोक असतं? अरे तुझ्याकडे बघून असतं ती लोक. माझे किती कार्यक्रम झाले असतील बोल त्यांकाच विचारा. पण असं ह्या असं तुझ्यासारखे नाही का, तर वेगळा तुझा विषय. म्हणजे घरची भांडणं असतात तसं का बोलतो. सुधीर गोपाळ चव्हाण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आ
मनाला पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या बाईला भेटाया तुम्ही येता का वाटली सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेंडे फडकली त्याही अंबरी वाटली सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेंडे फडकली त्याही अंबरी मनाला पालखी घेऊन काढलं बोलवणं जडूसाई हे मनाला पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या ताईला भेटाया तुम्ही येता का कुणी पण यावचं वाजवायची शिरसट व दडलाच की तुम्ही शोधून आणा जावा तो मगाशी सांगा होतो ना माझ्याकडे म्हणतं सगळा औषध हा कोणा काळी झाली तरी माझ्याकडे हा तो औषध शोधूनच गेलो तो औषध शोधता गिरायका बघता पण बाटली शोधता औषधाची पण ते कधी गावत नाही तू गेलो मी बघा बाकी काय नाही हो डोंगर उगच खाली बिली गेलो तर तुमच्या आमका माहिती नाही म्हणता ते घरी आलो वाटाणे बिटाणे खाऊ गेलेलो असतो पण भारी वाटता नाही तो पापडाची जाहिराती त्यासारखं वाटायची पूर्ण पापड अरे बुवा पूर्वीचं काळ वेगळं होतं रे बोलू एवढे लहान लहान पोरगे पूर्वीच्या काळी फाटकी पॅन्ट घालून जाईल तेव्हा आई रप्पू करून दे कशासाठी तर बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलं म्हणून आई रप्पू करून दे पण आत्ताची बुवा परिस्थिती बदलली आहे जेवढं फाटके असतात तेवढी किंमत त्याची जास्त चांगली पॅन्ट घेऊन गेलंच तर 1000 रुपये किंमत आहे ढोपरावर भोका पडलेली चिंदका केलेली मॉलमध्ये हँगर का लावलेलीच असतं 2000 म्हणजे आज फाटलेल्याची किंमत वाढली आहे बुवा आज परिस्थिती अशी झाली आहे चणे वाटाणे शेंगदाणे यांका डोळे नसान सुद्धा लोक त्यांना चकणा म्हणतं कलियुग आहे खोटं नाही सांगत एखादी महिला मार्केटमध्ये जात असली तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जाईल पण आपल्या नवऱ्याला कधी शेजारणीकडे ठेवून जाणार भयानक परिस्थिती आहे पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट TV होती सह्याद्री चॅनल एकच रामायण लागलेला असायचा अँटेना काहीतरी आंब्यावर लावलेली असा एका दरवाजावर ठेवायचे आणि एका आंब्यावर चढवीत अँटेना फिरू पैशाचा उगीच केला गांगेश्वर मित्रमंडळ तेजस चव्हाण यांच्याकडून हे बंद पाकिट आलेले आहे मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद आणि आंब्यावर चढवायचे अँटेना फिरवूसाठी दरवाजावर तो सांगायचो राम दिसता सीता दिसत नाही मुंगळे वाढले जरा फिरव माझ्याकडे गजेर येताना कठीण आले बाबा माका तकल्या चाय ओतूची लागत नाही
हो टाकले होत वेगळंच करून टाकले. तर बुवा रामायण लागलेला असायचा पण तर सरळ कधी दिसलेला नाही. तो अँटेना फिरवीपर्यंत रामायण संपायचा. पूर्वीच्या काळी बुवा नाटकंसुद्धा बसवायचे आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करी. स्त्रीची भूमिका पहिल्यांदा पुरुषच करायचे. मग सीता वगैरे पळून आणल्यानंतर परत नेऊन सोडायचे कारण ठेवून करतील काय पुरुषच असत. हिरोच्या हातात ठेचण्याची बंदूक द्यायचे. पेट भरीन आतमध्ये बार भरायचे नाही. ॲटॉम बॉम्ब मोल्या स्टेजच्या पाठी ठेवायचे. झाला तोंडात ठोक केलं. तो सुद्धा काहीतरी घेऊन असलो तर टाकायला नसा सोहा झाला की विलनने पडायचा. नाटक चालू झालं. हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि हिरोची वाक्य फेक. अरे ए थांब तुला मी आता ठार मारू. असं 4-5 वेळा बॉम्ब वाटलो पण ॲटॉम बॉम्ब काय पेटायला विलन काय मरेल. ह्यो मारण्या गेलो तर वाक्य म्हणा अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. ॲटॉम बॉम्ब काय पेटेल आणि विलन काय मरेल. त्याच्यापेक्षा तो विलन मेलो कारण त्याचा वाक्य नव्हता. कधी भाव होता आणि कधी मरतंय पण भाव होत नाही तोपर्यंत पडणार कसो. आणि त्याच्यापेक्षा ह्यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिला ॲटॉम बॉम्ब आल्याचे काहीतरी प्रॉब्लेम झालो. मागे जाऊन बघितल्यानंतर दोष त्याचो नाही होतो. थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस गेलेली शेळे आणि तो कांडा वडी तेवढा फुकट झाला. तो कांडा वडी ह्यो अरे ए सगळं सांगते. आता चाललो आम्ही घरात कारण आता डबल बरे तेच बघितलं. आता घरात चलो डबल बरे अजून माझा व्हिडिओ आवडलो असं जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करू विसरू. धन्यवाद. बाय बाय.